मिलिंद जाधव TV10 पत्रकार आलो आहे. आज कमिशनर ऑफिसकडे आलो आहे. तुमचंही बघितलं. आता हे जी नोंद करतो आहे मी. बॉडी कॅमेरा आहे. ओके, माहिती घेतलेली आहे. विवेक चव्हाण कोण आहे? आज नाही आहेत का? ठीक आहे, ठीक. तुमचं काय हे आहे का, निवेदन दिलं आहे का तुम्ही आयुक्त? हां, माझा नंबर घ्या सर आणि मला फक्त ते माहिती पाठवा. हां, मी TV10 मी बॉडी कॅमेरा वापरून कार्यालयामध्ये जाणारा एकमेव पत्रकार आहे आणि आत्ता सुरू केले. त्याच्याबद्दल अमितेश कुमार डायरेक्टली मी CPना भेटणार आहे. तर तुमचाही विषय मी त्यांच्यासमोर मांडू, वेळ मिळाला तर मांडेन मी. माझा नंबर घ्या. 84804599. मिलिंद जाधव TV10. मला कॉल द्या आणि व्हॉट्सअपवर तुमचं बॅनर सहित जी सॉफ्ट कॉपी असेल ना ती पाठवा. त्यांनी माहिती दिली नाही तुम्हाला? हां, नाही माझं मी आहे ना वेगळ्या कामासाठी आलो ताई. हां, पण मी बघितलं तर मग तुमची दखल घेणार ना मी ताई. तसा काही विषय नाही. आज जाऊन माझा वेगळा विषय आहे, कॅमेऱ्याबद्दलच विषय आहे. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक नागरिकानं कॅमेरा घालून जर सरकारी कार्यालयामध्ये गेलं तर त्यांच्याकडे पुरावे मिळतील की नाही. आणि माझा व्हिडिओ सर्व बघा सर. TV10 जोडून टाकायचं, गॅप द्यायचा, पुणे टाका, तुम्हाला सगळे महानगरपालिकेचे व्हिडिओ बघायला मिळेल. तुमची मागणी कुणाकडे आहे? पोलीस आयुक्त कार्यालयाकडे. मग आतमध्ये भेटतोच मी त्यांना आणि त्यांना विचारतो. चला सर, मला व्हॉट्सअपवर लगेच ॲड करून. हां, आलं ते. मला फोटो बिटो सगळे पाठवा. आपलं नाव काय? जाधव मिलिंद जाधव. तर मित्रांनो, मी आज कमिशनर ऑफ पोलीस हे जे कॅम्पमध्ये जे यांचं कार्यालय आहे तिथेच मी डायरेक्टली आलेलो आहे. तिथं सेंट पॉल्स चर्च आहे आणि त्याच्या शेजारीच पोलीस कमिशनर ऑफिस आहे. कदाचित तिथूनच एंट्रन्स असेल. तुम्हाला रस्त्यावर दिसत असेल की दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणात गाड्या पार्किंग झालेल्या आहेत. तर आपण त्यांना आज विचारणार आहोत की तिकडचे नियम काय आहेत शूटिंग घेण्याबाबतीत. तर तुम्हाला आता इथे दिसत असेल पुणे शहर पोलीस आयुक्तालय नागरिक सुविधा केंद्र, सिटीजन फॅसिलिटी. तर आपण विचारणार आहोत. नमस्ते सर, मी मिलिंद जाधव TV10. अगोदर कल्पना देतो, मी बॉडी कॅमेरा लावलेला आहे. त्या संदर्भातच आम्हाला कमिशनरांना भेटायचं आहे, पोलीस कमिशनर भेटायचं आहे. तर हे जर चुकीचं असेल तर मला तुम्ही आत्ताही सांगू शकता. कॅमेरा चालू आहे. हां, आणि मला सरांना भेटायचं आहे. जमलं तर अमितेश कुमार सर भेटले तर फार चांगलं. जर ते नाही भेटले तर मग गिल साहेब भेटले तरी चालू शकतं. हां, बॅगेमध्ये काय आहे? डब्बी आहे दादा, आणि डब्बी. बरं, एक मिनिट सर, जरा मागं होतं का? मुलांचे डब्बे आणि बॉटल आहे. विकायला आले तर ते घेतात माझ्याकडून. त्यांना पाहिजे आतमध्ये गेले. डब्बे वाटले नमस्ते सर, मी मिलिंद जाधव TV10. माझं यूट्यूब चॅनल आहे. मी आज नागरिक म्हणून आलेलो आहे. आम्ही एक व्हिडिओ बघितला होता कमिशनर जे आहेत अमितेश कुमार सरांचा. नागपूरला त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांना प्रश्न विचारला होता की नागरिक जे पोलिसांचं चित्रीकरण करतात तर त्याची परवानगी आहे का ऑफिसमध्ये बाहेर. तर त्याच्यामध्ये त्यांनी ती परवानगी आहे असं म्हणलेलं आहे. त्याच्यामध्ये मी त्याच्याबद्दलचं काही लेखी आमच्याकडे असावं किंवा आत्ताचं त्यांचं काय म्हणणं आहे, पुण्याबद्दल काय म्हणणं आहे, त्याबद्दल मला डायरेक्टली कमिशनर साहेबांनाच भेटायचं. आणि बॉडी कॅमेरा मी लावलेला आहे, तो चालू आहे. तो जर चुकीचा असेल तर मला तुम्हीही सांगू शकता नगरकर साहेब. हां,
नाही तिथे घेऊन जा ते वरती फोन करतील. चालेल. आणि जो चालेल, चालेल. चालेल, चालेल. जायचं तर तुम्हाला सोडतील. चालेल 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 चालेल. धन्यवाद सर. कल्पना देतो सर, कॅमेरा चालू आहे. हो राहू दे ना. हां येस तुम्हाला कुठं जायचं? हां हां हां. नाही नाही, मी कसं माहिती का सर, मी तुम्हाला कुठली गोष्ट नाही आपल्याला येस आहे, आपल्याला चुकीचं करायचं नाहीये. मग आम्ही तरी अरे चुकीचं नाही, काय बोललो? बिलकुल नाही. तुम्ही तर फार चांगली कामं करता सर. बोललो का चांगली मी कामं. तुम्हाला? बिलकुल नाही, बिलकुल नाही. तर मॅडम आहेत ना कोणच्या आडारी मॅडम त्यांच्याकडे घेऊन जा आणि त्यांना तुम्हाला साहेबांना हा, सर भेटायचं. अगदी 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 त्यांना साहेबांना. म्हणा यांना साहेबांना भेटायचं, यांना काय ते वरतीचा विषय म्हणून त्यांना पाठवा. बरं मी त्यांना घेऊन जा मॅडमकडं. या बोलते साहेब, नमस्ते. या. बरं तुमचं काय नाव साहेब? माझं नाव मिलिंद जाधव. माझं यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनल आहे आणि मी आज आलोय ते नागरिक म्हणून आलेलो आहे. बरं आणि अमितेश कुमार सर जे आहेत ना आपले, त्यांनी नागपूरच्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये असं म्हटलं होतं की पोलिसांचं किंवा गव्हर्नमेंट सर्वंटचं बरं ते काम करत असताना कुठलाही नागरिक त्यांचं चित्रीकरण करू शकतो. अच्छा हां, तर या संदर्भात डायरेक्टली अमितेश कुमार सरांनाच विचारणार आहे मी की नागपूरला तर त्यांनी म्हटलेलंच आहे आणि त्या व्हिडिओच्या आधारावर सुद्धा आम्ही लोकांना जागृत करत असतो, बरं. त्यांचे अधिकार सांगत असतो. तर पुण्यामध्ये सुद्धा ते कसं लागू आहे, काय आहे आणि आजची परिस्थिती काय आहे त्या ह्याच्याबद्दल, परिस्थिती बदलत असेल नियमांची. बरं तर म्हटलं हा फार सिरियस हे आहे, तर त्याचं आपल्याला माहिती घ्यायची साहेब आयुक्तांकडनंच. बरं तर तुम्हाला डायरेक्ट आता कोणाला भेटायचं? अमितेश कुमार सरांना. डायरेक्ट साहेब येस सर. आज आलेत का ते? आता ते तिथे गेल्यावरच नाही तुम्हाला म्हणजे आता ऐका ना, आम्ही इथं असतो अच्छा. तिकडच्याच गेटनी बरं बरं बरं. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आता आहे. मला तिकडं काही कळत नाही. काही हरकत नाही सर, काही हरकत नाही. तिथं गाडी दिसत नाही. अच्छा ठीक आहे ना. तुम्ही इथे विचारा. येस येस. मॅडम यांना डायरेक्ट साहेबांकडे जायचे, त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. सांगा काय तुमचं? नमस्ते मॅडम, मी मिलिंद जाधव TV10. मी बॉडी कॅमेरा वापरतोय, हा चालू आहे. तुमची काय हरकत आहे काय ताई? नाही. मी हे कॅमेरा वापरावा असं नागरिकांना मी आव्हान करतोय. कशावरनं तर आपले जे CP आहेत अमितेश कुमार, त्यांनी नागपूरच्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये असं म्हटलं होतं की पोलीस काम करत असताना महिला पुरुष काही जरी असले अधिकारी काम करत असताना त्यांचं नागरिक कुठलाही नागरिक त्यांचं शूटिंग घेऊ शकतो. तर आता परत ते नागपूरला म्हणले होते. पुण्यामध्ये मी आज त्यांना मुद्दाम भेटतोय कारण का काय बऱ्याच नागरिकांमध्ये संभ्रमसुद्धा आहे आणि काही अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा संभ्रम आहे, पोलिसांमध्ये नाही. महानगरपालिका असू दे, त्यांनी गव्हर्नमेंट सर्वंटच्या बाबतीत म्हटलं होतं तो नियम. तर त्याच्याबद्दलचा काय नियम आहे, काय नियम बदलला आहे, तोच राहिला आहे, पुण्यामध्ये कसं आहे, काय परिस्थिती आहे, कुठे घेता येईल, काय नाही घेता येईल, याच्याबद्दल मला जरा माहिती हवी आहे. तर अमितेश कुमार डायरेक्टली भेटले तर फार चांगलं होईल. पण तरी कुठलीही पदाधिकारी जे असेल, उच्च पदाधिकारी, तर ते आम्हाला भेटले आणि त्यांनी जर कॅमेऱ्यावर सांगितलं तर आम्हाला फार बरं वाटेल मॅडम. मुद्दा ताई असा आहे की आमच्याकडे चुकून कुठली चूक होऊ नये या बाबतीत, आणि कुणाची प्रायव्हसीसुद्धा डिस्टर्ब करणं हा आमचा उद्देश नाही आहे. प्रेसवाले आहेत, हां बोला. त्यांना CP सरांना भेटायचं आहे. ते नसले तर दुसरं कुठले ऑफिसर असते ते चिठ्ठी कुठल्या त्यांना ऑफिसरांनाच भेटायचं.
नाव सांगा. मिलिंद जाधव. मोबाईल नंबर 84 84 83 83 80 80 45 45 99. कुठून आलात तुम्ही? मी कोथरूडवरून आलो आहे. कोथरूड पुणे. काय म्हणणार? सर मी मिलिंद जाधव TV10 माझं एक यूट्यूब चॅनल आहे. त्याच्या अंतर्गत आम्ही लोकांना वेगवेगळ्या नियमासंदर्भात माहिती देत असतो. तर एक अमितेश कुमार सर जे आता आपले कमिशनर ऑफ पोलीस आहेत त्यांचा एक व्हिडिओ फार व्हायरल झालेला आहे. वरती जावा, राईटला टर्न मारा. तिथं PROचं ऑफिस आहे, तिथे चालेल. बघा. ते तुम्हाला कुठल्या ऑफिसरांकडे जायचं बरं. ते सजेशन करतो. बरं बरं. ते आपलं नाव कळू शकेल का? आडारी, सुनीता आडारी. सुनादी मला हां सर तर माझं म्हणणं असं होतं की त्यांनी त्या व्हिडिओमध्ये त्यांना पत्रकारांनी विचारलं होतं प्रश्न नागपूरच्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये. त्यावेळी त्यांची पोस्ट वेगळी असण्याची शक्यता आहे. त्यांना प्रश्न विचारला होता की नागरिक जे पोलिसांचं शूटिंग करतात रस्त्यावर असू दे किंवा ऑफिसमध्ये असू दे तर त्यांना ती परवानगी आहे का आणि लिगल स्टँड काय. तर त्यांनी ते सांगितलं होतं की लिगल स्टँड असा आहे की कुठलाही गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे नुसतं पोलीस नाही तर महानगरपालिका असू द्या किंवा शासकीय कुठलं जरी असेल ना तिथं कुठलाही नागरिक काम करणाऱ्या गव्हर्नमेंट सर्वंटचं शूटिंग घेऊ शकतो. तर त्याच्याबद्दल पुन्हा एकदा काही नियमात बदल झाले का नाही ते डायरेक्टली आम्ही आज CPना विचारणार. हाच आमचं आजचं TV10चं धोरण आहे. पण आज मी सामान्य नागरिक म्हणून आलेलो आहे. ठीक आहे साहेब नाहीत. नाही असू द्या ना मग गिल साहेब भेटले किंवा त्यांचे कोणतरी ज्यांना नियम माहिती आहे. तुम्हाला जर नियम माहिती आलं तर तुम्ही सांगितलं तरी मला चालते सर. हां चालू शकेल. मी त्यांना कोणतरी सांगेल ते नियम किंवा मी उद्या परवा भेटले ना तरी मला चालते साहेब. आज काय आम्ही काय नाही सर सगळे अधिकारी आहेत आमच्या दृष्टीनं साहेब. सगळे अधिकारी आहेत. येऊ का सर? आतमध्ये वर जाऊन पहिल्या मजल्यावर राईटला वळायचं. बरोबर? हां ठीक आहे. धन्यवाद. तर मित्रांनो ऑफिस ऑफ द कमिशनर ऑफ पोलीस पुणे सिटी इथे आपण आलेलो आहोत आणि आज मी पहिल्या मजल्यावर भेटायला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं पोलीस कमिशनर पुणे सिटी यांच्या ऑफिसमध्ये आपण आलेलो आहोत. पहिल्या मजल्यावर आपल्याला राईट साईडला त्यांनी भेटायला सांगितलेलं आहे. हे नियंत्रण कक्ष आहे. तर PRO कुठे बसतात सांगता येईल का कमिशनरांची? इकडे बसतात का? धन्यवाद सर. धन्यवाद. सर PRO कुठे भेटले सर? 2 रूम सोडून पडले. थँक्यू सर.